मित्रांनो यंदा या वर्षी प्रत्येक मुलाने NCCला अप्लाय नक्कीच केले असेल, म्हणजे NCC भरती नक्कीच दिलेली असेल आणि NCC भरतीमध्ये जॉईन नक्की झालेले असेल। तर मित्रांनो प्रत्येक मुलाला जर NCC सर्टिफिकेट आणि NCCचे बेनिफिट जर माहीत नसेल तरी मोठी शोकांतीची गोष्ट आहे। तर मित्रांनो NCC जॉईन करण्या अगोदर आणि NCC जॉईन झाल्यावर आपल्याला माहित पाहिजे की आपल्याला NCCचे डिफेन्स सेक्टरमध्ये कोणकोणत्या प्रकारचे फायदे आहेत। म्हणजे आपण NCC करून ज्या वेळेस आपण इंडियन आर्मी, इंडियन नेव्ही, इंडियन एअर फोर्स यांसारख्या भारताच्या अनेक जे काही फोर्सेस असतात, डिफेन्स फोर्सेस किंवा पोलीस भरती यांमध्ये आपण जर भरतीसाठी गेलो तर या सर्टिफिकेटचे आपल्याला कोणत्या प्रकारे डिमांड दिली जाणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। छोटीशी व्हिडिओ आहे पण मोस्ट इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी। तर मित्रांनो तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा। चला तर मग सुरू करूया विदाउट वेस्टिंग टाइम। मित्रांनो सर्वात आधी आपण NCC सर्टिफिकेटचे फायदे बघणार आहोत, त्यानंतर मग आपण NCC कशा प्रकारे जॉईन केली जाते हे आपण बघणार आहोत। तर मित्रांनो NCC मध्ये आपल्याला 3 प्रकारचे सर्टिफिकेट बघायला मिळतात। पहिले म्हणजे A सर्टिफिकेट, दुसरे म्हणजे B सर्टिफिकेट आणि तिसरे म्हणजे सर्वात मेन ते म्हणजे C सर्टिफिकेट असते। तर मित्रांनो C सर्टिफिकेटच्या सहाय्याने आपल्याला चांगल्या प्रकारे रँकिंग पण मिळते आणि त्यानंतर आपल्याला ऑफिसर रँकवर जर जायचे असेल तर मग आपल्याला C सर्टिफिकेट मोस्ट इम्पॉर्टंट आहे। चला तर मग आता आपण इंडियन आर्मीमध्ये बघूया की इंडियन आर्मीसाठी या NCCची कोणत्या प्रकारे डिमांड आहे, म्हणजे डिमांड कशा प्रकारे आहे। तर मित्रांनो आपण जर इंडियन आर्मीमध्ये ॲज अ सोल्जर रँकवर जायचे असेल किंवा ॲज अ ऑफिसर रँकवर जायचे असेल तर मग दोन्ही ठिकाणी आपल्याला NCCचे बेनिफिट मिळतात। तर मित्रांनो आपण जर इंडियन आर्मीमध्ये सोल्जर रँकवर जर जॉईन होतात आणि आपल्याकडे जर NCCचे जर A सर्टिफिकेट असेल तर मग आपल्याला इंडियन आर्मीच्या रिटन एक्झामिनेशनमध्ये 5 मार्क्स एक्स्ट्रा दिले जातात आणि आपल्याकडे जर B सर्टिफिकेट असेल तर मग आपल्याला टोटल 10 मार्क्स आपल्याला एक्स्ट्रा दिले जातात आपल्याला इंडियन आर्मीच्या रिटन एक्झामिनेशनमध्ये। तर मित्रांनो यानंतर आपण जर C सर्टिफिकेट जर बघायला गेले तर आपल्याकडे जर C सर्टिफिकेट जर असेल तर मग आपल्याला इंडियन आर्मीचे एक्झामिनेशन द्यावे लागत नाही, ओन्ली फिजिकल आणि मेडिकलसाठी आपल्याला बोलवले जाते। काही ठिकाणी असते की आपल्याला C सर्टिफिकेटचे 15 मार्क्स दिलेले असतात एक्स्ट्रा, पण काही ठिकाणी असते की आपल्याला फिजिकलच द्यावे लागते आणि मेडिकल द्यावे लागते, एक्झामिनेशन देण्याची गरज पडत नाही C सर्टिफिकेट जर आपल्याकडे असेल तर। मित्रांनो यानंतर इंडियन आर्मीमध्ये आपल्याला ॲज अ ऑफिसर रँकवर जर जॉईन व्हायचे असेल तर मग आपल्याला इंडियन आर्मीसाठी ऑफिसर रँकसाठी C सर्ट आपल्याकडे असणे गरजेचे आहे, म्हणजे C सर्टिफिकेट आपल्याकडे असणे गरजेचेच आहे। कारण इंडियन आर्मीमध्ये NCCसाठी NCC स्पेशल एंट्री स्कीम निघालेली असते, त्यासाठी फक्त NCCचे C सर्ट म्हणजे C सर्टिफिकेटवाले विद्यार्थीच अप्लाय करू शकतात आणि त्याच्यामध्ये आपले सिलेक्शन इंटरव्ह्यूच्या सहाय्याने केले जाते। तर मित्रांनो याच्यासाठी फक्त C सर्टचेच विद्यार्थी अप्लाय करू शकतात। ही सर्वात मेन गोष्ट आहे आपल्याला ऑफिसर रँकवर जाण्यासाठी, सर्वात मोठा फायदा आहे NCCचा C सर्टचा। तर मित्रांनो आपली जर NCCचे C सर्ट जर कंप्लीट झालेली असेल तर मग वर्षामध्ये इंडियन आर्मीमध्ये NCC स्पेशल एंट्री स्कीम निघालेली असते, त्याच्यामध्ये आपण अप्लाय करू शकतो आणि त्याच्या सहाय्याने आपण इंडियन आर्मीमध्ये ॲज अ ऑफिसर रँकवर इंटरव्ह्यूच्या सहाय्याने सहजपणे जॉईन करू शकतो। यानंतर तिसरा फायदा जर बघायला गेलं तर आपल्या भारतामध्ये अनेक प्रकारचे जे काही डिफेन्स फोर्सेस असतात, जसे की BSF, CRPF, ITBP, SSB, त्यानंतर मग अजून बाकीचे जे काही डिफेन्स फोर्सेस झालेत त्यांच्यामध्ये पण आपल्याला याच प्रकारे त्यांच्या रिटन एक्झामिनेशनमध्ये मार्क्स दिले जातात आपल्या सर्टिफिकेटच्या प्रमाणे। तर मित्रांनो यांचे जे काही कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टरचे जे काही पोस्ट असतात त्यांच्यामध्ये पण आपल्याला NCCचे असे सेम प्रकारचे आपल्याला मार्क्स दिले जातात। हेच नव्हे तर आपल्या प्रत्येक राज्यामध्ये आपल्याला जे काही पोलीस कॉन्स्टेबलचे जे काही भरत्या निघाले असतात त्यांच्यामध्ये पण आपल्याला NCCचे चांगल्या प्रकारे बेनिफिट दिले जाते, यांच्यामध्ये पण आपल्याला काही मार्क्स एक्स्ट्रा दिले जातात। पण काही राज्यांमध्ये वेगळे असते, काही राज्यांमध्ये दिले जात नाही, तर काही राज्यांमध्ये यांच्यासाठी NCCसाठी एक्स्ट्रा मार्क्स दिलेले असतात, त्यांच्याकडे NCCचे सर्टिफिकेट असतात त्यांच्यासाठी। हेच नव्हे तर आपल्याला NCC जॉईन झाल्यानंतर आपल्याला NCCच्या बऱ्याचशा जे काही ॲक्टिव्हिटीज असतात त्यांच्यामध्ये सहभागी होण्याचे देखील ऑप्शन दिले जाते, जसे की पॅराग्लायडिंग, त्यानंतर मग RD परेड, जी काही दिल्लीला परेड होते रिपब्लिक डेच्या दिवशी, ती परेडमध्ये जॉईन होण्याचे अवसरसुद्धा आपल्याला मिळू शकते।
आपल्याला NCC जॉईन करून. त्यानंतर मग आपल्याला फायरिंग देखील शिकवली जाते. त्यानंतर मग गन कशा प्रकारे ओपन करायची, त्या गनला आपल्याला किती सेकंद दिलेले असतात आणि किती सेकंदामध्ये आपल्याला ती गनला ओपन करून परत जोडून जशीची तशी तयार करावी लागते. हे सर्व जे काही ॲक्टिव्हिटीज असतात NCC मध्ये, हे सर्व प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला शिकवले जातात आणि यांच्यामध्ये सहभागी होण्याचे आपल्याला अवसर देखील दिले जाते. तर मित्रांनो, याच्यामधून आपल्याला इंडियन आर्मीमध्ये जीवन जगण्याचे अनुभव कशा प्रकारे असते ते आपल्याला NCC मध्ये जॉईन करून आपल्याला बघायला मिळते की इंडियन आर्मी कशा प्रकारे असते. याचे अनुभव आपल्याला थोडक्यात पण आपल्याला थोडेफार येऊनच जाते की ते कशा प्रकारे आपल्या देशाला प्रोटेक्शन करतात, कशा प्रकारे आपल्या देशाची सुरक्षा करतात, ही टोटल आपल्याला डिटेल इन्फॉर्मेशन पण मिळून जाते आणि आपल्याला अनुभव देखील येऊन जाते की हे आपल्या देशाला कशा प्रकारे सुरक्षित ठेवतात. आता प्रश्न पडतो की आपल्याला NCC कशा प्रकारे जॉईन करावी. तर मित्रांनो, NCC आपल्याला स्कूल लेवलमध्ये पण आपण जॉईन करू शकतो आणि कॉलेज लेवलमध्ये पण आपण NCC जॉईन करू शकतो. कॉलेज लेवलमध्ये आपण फर्स्ट इयरलाच आपण NCCला जॉईन करू शकतो आणि स्कूलमध्ये जर आपण असाल तर मग आपण 10वी नंतर NCCला सहजपणे जॉईन करू शकतो. आणि आपल्या कॉलेजमध्ये किंवा आपल्या स्कूलमध्ये जर NCC जर नसेल तर मग आपल्या जिल्ह्याचे जे काही NCC हेडक्वार्टर असेल तर मग त्या ठिकाणी आपण NCCचा फॉर्म भरू शकतो आणि त्यांची जे काही ओपन जे काही जागा निघाले असतात NCCच्या, त्याच्यामध्ये आपण भरती देऊन NCCला सहजपणे जॉईन करू शकतो. मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला NCCचे बेनिफिट चांगल्या प्रकारे मिळतात प्रत्येक डिफेन्स फोर्सेसमध्ये. जसे की आपण इंडियन आर्मीमध्ये जॉईन केलं तर इंडियन आर्मीमध्ये पण आपल्याला चांगल्या प्रकारे बेनिफिट मिळतात. सोल्जर रँकवर असो किंवा ऑफिसर रँकवर असो, या दोघी रँकमध्ये आपल्याला NCCचे चांगल्या प्रकारे बेनिफिट मिळतात. तर मित्रांनो, ही व्हिडिओ तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट होती, कारण काही मुलं NCC जॉईन तर करून घेतात पण त्यांना NCCचे सर्टिफिकेटचे डिमांड काय असते ते माहीत नसतात. तर मित्रांनो, ही NCC सर्टिफिकेटचे बेनिफिट आहेत. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा. जे यावर्षी NCCला जॉईन झालेले असतील त्यांना नक्कीच ही व्हिडिओ शेअर करा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन जर असाल तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर कोणते क्वेश्चन जर अडत असेल तर मग ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगू शकता. आणि मी जर काही चुकलो असेल या व्हिडिओमध्ये तर मग मला ते नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि काही अजून नवीन टॉपिकवर तुम्हाला जर व्हिडिओ पाहिजे असेल तर मग तुम्ही मला इंस्टाग्रामवर नक्कीच सांगू शकतात. इंस्टाग्रामवर मी नक्कीच तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. तर मित्रांनो, तुम्हाला जर ही व्हिडिओ नक्कीच आवडली असेल तर नक्कीच शेअर करा. चला तर मग भेटूया अजून पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अजून चांगल्या नवीन टॉपिकविषयी. चला तर मग तोपर्यंत गुड